झुक 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 गिन गाडी पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. तर नुसता मामाच्या गावाला पळतोय तू. तिथे गेल्यानंतर मामाच्या मुलीला अभ्यास कसा करायचा, सिलेबस आणि ते सगळं मार्गदर्शन करतोय. तू अगोदर अभ्यास कर सोन्या, परीक्षा जवळ आली. कुठे लक्ष तुझं? मुंबई प्रश्नपत्रिका आपल्याला बघायची. ही प्रश्नपत्रिका जी आहे 2021 आणि 2023, या दोन प्रश्नपत्रिका एकत्रित आज आपण बघणार आहोत. दुसरं म्हणजे केवळ ही मुंबईसाठी महत्वाची आहे का, तर नाही. ज्यांच्या ज्यांच्या परीक्षा आहेत त्यांना एक पॅटर्न समजून जाईल. आणि तिसरं म्हणजे आपण आत्ता जे जुलै महिन्यामध्ये ज्या वेगवेगळ्या परीक्षा झाल्या त्या सगळ्या जिल्ह्यांच्या, ती ही सिरीज आत्ता हेच पहिलं व्हिडिओ आहे, याची सुद्धा सिरीज चालू केलेली. म्हणजे सायमल्टेनियसली तुम्हाला माहिती आपण मुंबई विषय संपूर्ण माहिती बघत आहोत. त्याचसोबत हे पॅटर्न समजून घेण्यासाठी GS-GK चे प्रश्न कशा प्रकारे येत आहेत आणि त्याचं विस्तारित सखोल स्पष्टीकरण सुद्धा चालू केलेलं. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 2021 आणि 2023 ची मुंबई शहराची प्रश्नपत्रिका बघत आहोत, तुमची मागणी होती म्हणून. पण दुसरा व्हिडिओ जो असणार आहे आपला, तो संपूर्णतः जुलै महिन्यामध्ये वेगवेगळे जे जिल्ह्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत त्यातील GS-GK चे प्रश्न आणि स्पष्टीकरण सखोल आपण बघणार आहोत. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. भारतीय संविधानातील 7व्या अनुसूचीबाबत खालीलपैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा, समोरची सूची संदर्भात फक्त लोकसभा कायदा करू शकते का सोन्या? केंद्र सूची केंद्र कायदा करणार, राज्य सूची राज्य कायदा करणार. समोरची सूची जी आहे त्यामध्ये केंद्रही कायदा करतं आणि राज्य आपल्या क्षेत्रापुरता समोरची सूचीतील विषयांवर कायदा करत असतं. म्हणून या ठिकाणी हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. फक्त म्हटलेलं आहे आणि तेही फक्त केंद्र किंवा लोकसभाच करू शकते का, तर नाही, विधान चुकीचं आहे. मग दुसरं विधान, राज्य सूचीमध्ये पोलीस व तुरुंग हा विषय नाही का? अरे आहे सोन्या, आणि तुला डिपार्टमेंटची एक्झाम देतोय म्हणजे तुला या मुद्द्यावर विचारलंच जाईल. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. 2 ते 3 वेळा आतापर्यंत या मुद्द्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. तर या ठिकाणी हे विधान चुकीचं आहे. बाकी विधान तिसरं बघा, घटस्फोट मृत्यूपत्र या संदर्भात केंद्र व राज्य शासन कायदा करू शकते का, तर हे विधानही चुकीचं आहे. म्हणजेच काय की अचूक आपल्याला विचारलं होतं, म्हणजे योग्य विधान आपल्याला निवडायचं होतं. एकही नाही, पर्याय क्रमांक 4 आहे. आता लक्षपूर्वक बघा मित्रांनो, प्रश्नाचं पॅटर्न समजून घ्या. विधानांचे प्रश्न विचारलेत मुंबई पोलीस भरतीच्या 2021 आणि 2023 ची एकत्रित प्रश्नपत्रिका GS-GK ची आपण कव्हर करत आहोत. ठीक आहे. मग विधानांचे प्रश्न म्हणजे डीप मध्ये थोडं सखोल विचारलं गेलेलं आहे. सोपं नाहीये सोन्या, परंतु या मुद्द्यावर विचारलं तर 100% याच्या पलीकडे जाणार नाही. समोरची सूची संदर्भात केंद्र तसेच राज्य कायदा करू शकतं. पॅटर्न बदलत नाहीत ते. मागच्या प्रश्नपत्रिका बघा आणि लगेच आता 2024 ची प्रश्नपत्रिका आल्याबरोबर तुला सिद्ध होईल की या मुद्द्यावर विचारलेले आहे की नाही. समोरची सूची संदर्भात केंद्र तसेच राज्य कायदा करू शकते. राज्य सूचीमध्ये पोलीस व तुरुंग हा विषय आहे. हा मुद्दा जो आहे आतापर्यंत लय वेळा विचारलेला सोन्या, 100% हा मुद्दा पाठ करून ठेव, यावर प्रश्न येईल. संविधानामध्ये 7व्या अनुसूचीमध्ये, म्हणजेच परिशिष्ट आणि अनुसूची एकच असतं. अनुच्छेद वेगळं असतं. अनुच्छेद म्हणजे कलम असतं, अनुसूची म्हणजे परिशिष्ट. सध्या किती परिशिष्ट आहेत आपल्या राज्यघटनेला, तर 12 परिशिष्ट आहेत. सुरुवातीला 8 होती, नंतर घटना दुरुस्ती करून 12 परिशिष्टापर्यंत म्हणजे 4 परिशिष्ट ऍड केलेले. सर्वात पहिल्यांदा पहिलं परिशिष्ट जे पहिल्या घटना दुरुस्तीनुसार, आता वेळ नाहीये, सगळं फार मोठं डीप मध्ये होऊन जाईल ते, कारण मला 50 प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचे तुमच्या परीक्षेत आलेले. सोपं नाहीये सोन्या, आणि त्यासाठी आपल्याला जास्त डीप मध्ये न जाता फक्त एवढंच सांगतो की परिशिष्ट वेगळी जोडली जातात, एक्स्ट्राची असतात ती. राज्यघटनेला एक्स्ट्राची पुरवण्या असतात त्या, आणि त्यांना परिशिष्ट असं म्हटलं जातं. 7व्या अनुसूचीमध्ये म्हणजे परिशिष्टामध्ये 3 सूच्या दिलेल्या आहेत, आणि त्या 3 सूच्या कोणकोणत्या, तर संघ सूची, राज्य सूची आणि समोरची सूची. संघ म्हणजेच काय, केंद्र सूची 100 विषय आहेत सध्या बरं का. राज्य सूची 66 विषय आहेत आणि समोरची सूची 52 विषय. जुने पुस्तकं वाचले तू तर तुला इथं लगेच कमेंट करशील की नाही सर 51 विषय, इथे सर 64 विषय आहेत. तसलं नाही असं नाही, सध्या आहे. हे आत्ताचं लेटेस्ट आहे. एकही जुनी माहिती देणार नाही तुला, तुझा प्रश्न चुकून देणार नाही. खालील पैकी कोणत्या बाबींचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश नाही? प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये, आताही मी ज्यावेळेस तुम्हाला हे जे जुलै महिन्यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत की नाही, त्यामध्ये कर्तव्य, मूलभूत अधिकार आणि नागरिकत्व, आणि त्यातल्या त्यात CAA कायदा अत्यंत महत्वाचा आहे. जे जे चालू घडामोडीचे मुद्दे आहेत की नाही, CAA कायदा आपण आपल्या इंस्टाग्रामच्या याच्यावर शेअर केलेला आहे. म्हणजे तिथे रील बनवलेली, एक एक मुद्दा 1.5 मिनिटांमध्ये अख्खा कव्हर होतोय. आणि ते लेटेस्ट पॅटर्न जे आहे की नाही प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलं जाणार ते मुद्दे त्या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. मग इथे आपल्याला काय विचारलं गेलेलं, मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश नाही असं विचारलेलं आहे. मग एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, स्वर्णसिंग समिती 1976 मध्ये
42व्या घटना दुरुस्तीनुसार सुवर्णसिंग समितीने एकूण 10 मूलभूत कर्तव्ये सुचवली होती आपल्या भारत सरकारला, परंतु आपल्या भारत सरकारने त्यातील 8 मूलभूत कर्तव्ये घेतली, 2 नव्याने समाविष्ट केली आणि त्यावेळेस एकूण 10 मूलभूत कर्तव्ये होती 42व्या घटना दुरुस्तीनुसार. आपण कर्तव्य घेतलेले रशियाकडून. मग 86व्या घटना दुरुस्तीनुसार शिक्षण हे एक म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा एक मूलभूत कर्तव्य आपण समाविष्ट केलेले. ते म्हणजे काय, तर भारतीय नागरिक जे असतात त्यांनी जर 6 ते 14 गटातील कोणत्याही बालकाला अशा की जो शिक्षणापासून वंचित आहे दिसला की त्याला शिक्षणापर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे. केवळ माता पितांचं नाही, संपूर्ण भारतीय नागरिकांचं. बरं, कर्तव्य कोणाचे असतात तर भारतीय नागरिकांचे असतात. मूलभूत हक्क आपण कोणाकडे मागतो, राज्यकर्त्यांकडे, म्हणजे ज्यांची सरकार चालू आहे त्यांच्याकडे. त्यांची जबाबदारी असते आपल्याला मूलभूत अधिकार देणे. आणि मार्गदर्शक तत्वे कोणाची असतात तर जे राज्यकर्ते आहेत की नाही त्यांनी कशा प्रकारे पुढे चलून काम करायला पाहिजे. न्यायप्रविष्ट नसतात मार्गदर्शक तत्वे आणि कर्तव्य हे दोन्ही. न्यायप्रविष्ट म्हणजे काय सर, भयानक शब्द आहेत हे सर. न्यायप्रविष्ट म्हणजे काय आहे की जर त्याचं पालन केलं नाही किंवा त्या तरतुदी ज्या आहेत त्या अंमलात आल्या नाही तर आपण न्यायालयात जाऊ शकत नाही. पण मूलभूत अधिकार जे आहेत त्याचं जर पालन केलं नाही किंवा त्या तरतुदी अंमलात आल्या नाही तर आपण न्यायालयात जाऊ शकतो त्या मुद्द्याच्या विरोधात. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा आता सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे करेक्ट आहे, देशाचे संरक्षण करणे व आव्हान केल्यास राष्ट्रीय सेवा बजाविणे हे सुद्धा करेक्ट आहे, मूलभूत कर्तव्यातीलच भाग आहे. संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श व संस्था यांचा आदर करणे हे सुद्धा करेक्ट आहे. 2 वेळा 11 कर्तव्य नीट समजून वाच. कळते का तुला? परत वाचायची गरज पडणार नाही. आणि हे अशाच प्रकारे विचारलं जातंय. खतरनाक प्रश्न आहेत सोन्या, खतरनाक प्रश्न म्हणजे डीप मध्ये विचारले गेलेले आहेत, पण सुट्टी नाहीये. हक्काचे आहेत हे पुरुष आणि स्त्रियांना. समान कामासाठी समान वेतन आहे का रे? नाही. 39A मध्ये याबाबत तरतूद केलेली आहे. ठीक आहे. आणि 39A काय आहे तर मूलभूत कर्तव्य नाही, मूलभूत अधिकारही नाही, मार्गदर्शक तत्व आहे. बघा आता नॉर्मली सांगतो मी तुम्हाला, आपल्या राज्यघटनेमध्ये सुरुवातीला 22 भाग होते, नंतर घटना दुरुस्त्या करून 4 भाग समाविष्ट करण्यात आलेले आहेत, 1 भाग रद्द करण्यात आलेला आहे. याचा अर्थ सध्या किती आहे तर 25 भाग आहेत. मग भाग 1, आता 25 भाग सांगणार नाही तुला, वेळ नाहीये, परंतु भाग 1 ते 4 कलम यामध्ये स्थान विस्तार याबाबत संपूर्ण माहिती दिली. भाग 2 अत्यंत महत्वाचा आहे, CAA. जे GSGK चे प्रश्न येतात ना ते चालू घडामोडीला धरूनच येतात. म्हणजे GSGK आता राज्यघटनेमध्ये CAA याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. बरोबर आहे की नाही? मग नागरिकत्व हा मुद्दा आहे, 100% तुला विचारलं जाईल की भाग 2 किंवा कोणत्या भागामध्ये नागरिकत्वाबाबत तरतूद केलेली आहे. विशेष म्हणजे बांगलादेश स्थलांतरित मोठ्या प्रमाणात आपल्या भारतात येत आहेत ना, CAA कायदा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो. 100% तुम्हाला विचारलं जाईल. तू स्क्रीनशॉट काढून घे किंवा रेकॉर्डिंग करून घे, तुला लगेच लक्षात येईल की सर हे वाक्य बोलले होते. काय वाक्य बोललेलं आहे की CAA आता तुझ्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये विचारणार म्हणजे विचारणार, त्याचसोबत नागरिकत्वावर विचारणार. काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात की भाग 2 यामध्ये काय तरतूद केलेली किंवा नागरिकत्वासाठी कोणत्या भागामध्ये आपल्या राज्यघटनेच्या तरतूद केलेली आहे, किंवा भाग 2 मध्ये नागरिकत्वासाठी एकूण किती ते किती कलम आहेत तर 5 ते 11 कलम आहेत. भाग 2 मध्ये नागरिकत्वाबाबत तरतूद केली. भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार आहेत, 12 ते 35 कलमामध्ये दिलेले आहेत. भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार झाल्यानंतर मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये दिलेली आहेत 36 ते 51 कलमामध्ये, आणि 51A मध्ये दिलेले आहेत ही कर्तव्ये ज्यावर तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे. बाकी पुरुष आणि स्त्रियांसाठी हे चुकीचं आहे. बाकी 3ही विधाने बरोबर. आपल्याला काय विचारलेलं आहे तर समावेश नाही म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बाकी इतर 3 विधान मूलभूत कर्तव्य ते तसलं दिलेलं आहे. ठीक आहे, काय अडचण. न्यायप्रविष्ट नाही हे सुद्धा सांगितलं. न्यायप्रविष्ट म्हणजेच काय की त्याचं अंमलबजावणी झाली नाही तर आपण न्यायालयात जाऊ शकतो का तर नाही, कर्तव्यांबाबत नाही जाऊ शकत. खालीलपैकी जिल्हा व लेणी यांच्या अचूक जोड्या आपल्याला निवडायच्या आहेत. बघा मुंबई विशेष घेत होतो, भाग 1 आपण अपलोड केलेला आहे, त्यामध्ये तुम्ही बघितल्याबरोबर तुम्हाला लक्षात येईल तिथे आपण क्लिअर केलेलं आहे. म्हणजे मुंबईवर 100%, मुंबई या मुद्द्यावर तुम्हाला 100%, त्याच मुद्द्याला धरून 6 ते 7 प्रश्न तुम्हाला GSGK वर विचारले जातील. जसं की हा प्रश्न आहे बघा, मुंबई उपनगर, कान्हेरी लेणी, मुंबई शहर, एलिफंटा लेणी, छत्रपती संभाजीनगर, अजिंठा लेणी, रत्नागिरी, भाजे लेणी पुण्यात आहे. चुकलेलं आहे. पुण्यामध्ये पाताळेश्वर लेणी पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. 1, 3 आणि 5 हे बरोबर आहे. बाकी मुंबई शहर, एलिफंटा नाही. बघा या ठिकाणी दिलेलं आहे मुंबई उपनगर कान्हेरी लेणी आहे, संभाजीनगर म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जे आहे सध्या त्या ठिकाणी अजिंठा लेणी आहे, पुणे या ठिकाणी पाताळेश्वर लेणी आहे. बाकी भाजे लेणी पुणे जिल्ह्यात आहे.
बरोबर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एलिफंटा लेणी जी आहे किंवा घारापुरी लेणी, विशेष म्हणजे मुंबई शहरापासून 6 ते 7 किलोमीटर लांब आहे आणि 1987 मध्ये त्याला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला गेलेला आहे. मग वर्ल्ड हेरिटेज साईट बाबत तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मोठ्या प्रमाणात सध्या चर्चेमध्ये, बरं का. वर्ल्ड हेरिटेज साईट युनेस्को, युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन, लॉंग फॉर्म आहे युनेस्कोचा. आणि याच युनेस्कोची स्थापना 1945 मध्ये झालेली आहे, हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. दुसरं म्हणजे याच युनेस्कोद्वारे वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला जातो. मग वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे जागतिक वारसा स्थळे असतात, म्हणजे आपल्या देशाचे वारसा आहेत ते मित्रांनो. गड किल्ले म्हणा किंवा जुन्या वास्तू आहेत, त्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे. कारण काय की तू जातो तिच्यासोबत आणि त्या ठिकाणी दिल काढून येतो आणि असा एक मध्ये बाण मारतो, तिथे तिचं नाव वर अगोदरचं खाली तुझं नाव असतं. सोन्या, पुढची पिढी तुझी जी आहे त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणी चुकून सुद्धा बघितलं तर काय म्हणतील, माझे पप्पा मम्मी किती ठुसके होते, किती चोंगे होते, काय भिकारचोटपणा केला होता यांनी. अरे आपल्या त्या वास्तू आहेत सोन्या, त्या ठिकाणी जाऊन तुला संरक्षण करायचं, हे कर्तव्य आहे तुझं, परंतु ते संरक्षण न करता त्या ठिकाणी घाण करत असतोस तू. असं जाऊ दे, ह्या मुद्द्यांकडे आपल्याला जायचं नाहीये, परंतु या वास्तूंची संरक्षण करणं गरजेचं आहे. त्यासाठी युनेस्को स्वतः त्यांना दर्जा देतं. दर्जा दिल्यानंतर मग त्यांची जबाबदारी असते, बरोबर आहे. मग पहिले एकूण 4 ठिकाणं जे आहेत त्यांना युनेस्को जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट केलं होतं 1987 मध्ये. त्यातलं महत्वाचं म्हणजे मित्रांनो एलिफंटा ही सुद्धा लेणी आहे आणि ही एलिफंटा लेणी 6 ते 7 किलोमीटर मुंबईपासून लांब आहे. म्हणून मुंबईच्या परीक्षेमध्ये विचारणार म्हणजे विचारणारच, भले जोड्या लावांमध्ये असो किंवा काहीही असो, तुला माहीतच असायला पाहिजे तू मुंबईची परीक्षा देतोय, कारण जागतिक वारसा यादीमध्ये. बरं आत्ता का चर्चेमध्ये आहे जागतिक वारसा यादी, यावर चालू घडामोडीमध्ये प्रश्न येणारच. कारण काय तर 43वे जे आसामचं मोईदम्स आहे ना, त्याला जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तुम्हाला मोईदम्स कुठे आहे काय आहे ते आपण आपल्या इंस्टाग्रामच्या जी ID तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी लिहून दिली होती, करंट अफेअर्स 9, करंट स्पेस अफेअर्स स्पेस 9, तुला इंस्टाग्रामची ID लिहून देतो मी सोन्या, म्हणजे तुला लगेच कळेल. सोन्या करंट स्पेस अफेअर्स स्पेस 9 आहे, स्पेस एवर का डॅश नाही येते आणि 9 आहे. बघा या ठिकाणी तुम्ही गेला आणि ही ID ओपन केली. ID म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं रे, त्याला म्हटलं जातं युजर नेम. आणि ते युजर नेम सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला असा फोटो दिसेल, हा माझा फोटो आहे आणि मी तुम्हाला आता सांगत होतो मोईदम्स सगळं कव्हर केलेलं आहे. मग मोईदम 1.5 मिनिटामध्ये सगळं कव्हर केलेलं आहे. आसामचे मोईदम्स बरोबर 100% प्रश्न येणार म्हणजे येणारच. मग अशा प्रकारे जे काय चालू आहे, जे काय महत्वाचं आहे, जे परीक्षेमध्ये 100% विचारलं जाऊ शकतं. बरं त्यामध्ये केवळ मोईदम जबाब सांगितलेले का तर नाही, युनेस्को जागतिक वारसा यादी महत्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत. पहिले कोणकोणते आहेत ते सुद्धा सांगितलेले आहेत, तिथे सुद्धा हा मुद्दा कव्हर होईल. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा तुम्हाला मी सांगितलं होतं फक्त 2च मिनिटं, कारण तुम्हाला सांगितलं होतं मी की तुम्ही कमेंट्स केलेली आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी योग्य कमेंट्स केलेली आहे योग्य उत्तरांची, त्यांच्यावर मी तुम्हाला त्यांची नावं सांगणार आहे. आणि दुसरं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी जे आहे एकच मिनिट पॉज करू आपण. मागच्या मुंबई स्पेशल सिरीजमध्ये काही प्रश्न विचारले होते आणि त्याची योग्य उत्तरं दिली होती विद्यार्थ्यांनी, त्यांची नावं सांगतो मी तुम्हाला. बघा सौरभ आहे 1 2 3 4, त्यानंतर अमर मरा गजे आहे, त्यानंतर प्रियंका आहे शिंदे, त्यानंतर जे आहे लक्ष्मण पाटील आहेत, सूरज चौकोने आहेत, केवल जाधव आहेत, पूनम शिंदे, अनवर सय्यद, वैभव वाघमारे, ऋषिकेश कान्हरे, ईश्वरी केदार, विनायक कानगरकर, त्यानंतर साक्षी राऊत आहेत, गणेश मोरे आहेत, पवार BS 9404, विनायक कांगरकर आहेत, त्यानंतर युजर वगैरे अशी नावं दिलेली आहेत बरं का विद्यार्थ्यांनी. संभाजी सावंत आहेत, अजय चव्हाण आहेत, अंजली महापुरे आहेत, स्वप्नील खिल्लारे आहेत, अभिषेक कुजरगरे, सुमित गरुड, केन्नी ओमेगा. अरे काय काय नावं ठेवतो सोन्या तू. जय भीम स्टेटस, पूजा कदम, प्रवीण मजिरे, उमेश शेलार, त्यानंतर आकाश दिघोले, धनंजय अवचर,
या सर्व जणांनी, सुनील माने, शीतल डोमाने, वर्षा गोरे, आदी भाई, अशा अनेक लोकांनी कमेंट्स केलेले आहेत. अमोल राठोड, गोविंद लोहावले, ठीक आहे, या अनेक विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेले आहेत. प्रशांत शोहले, म्हणजे योग्य उत्तरं दिलेली आहेत, त्याचसोबत त्यांनी कमेंट्स केलेली आहेत, त्यांनी काही सजेशन दिलेले आहेत. व्हिडिओ कसा आहे नक्की सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा मित्रांनो. काही चुकत असेल तर कमेंट्स करा. व्हिडिओ आवडत असेल तर तसंही कमेंट्समध्ये सांगा, किंवा आमच्या काही चुका असतील तर त्याही सांगा. आपण आता ही सिरीज कंप्लीट करत आहोत ना, यामध्ये आपण सध्या 2021 आणि 2023च्या प्रश्नपत्रिका बघत आहोत मुंबईच्या. पण या प्रश्नपत्रिकेसोबतच लगेच आपल्याला जुलै महिन्याच्या सर्व प्रश्नपत्रिका ज्या झाल्या होत्या 2024च्या वेगवेगळ्या जिल्ह्याच्या पोलीस भरतीच्या, त्याही आपल्याला बघायच्या आहेत. आता थांबायचं नाहीये बिलकुल. मग इथे बघा, खालीलपैकी कोणत्या जोड्या 2022 नुसार बरोबर आहेत. मग 2022 नुसार आहे, मग इथे लक्षात द्यायची गरज आहे का? नाही, अजिबात प्रश्न बघू सुद्धा नको, कारण कन्फ्युजन होईल तुला. हे 2022 ची चालू घडामोडी सोन्या कशाला बघतोयस तू? मी एक्सप्लेन सुद्धा करणार नाही, कारण तू लगेच कन्फ्युज होशील. मग इथे आपल्याला 2024 मधील महत्वाचे मुद्दे बघायचे आहेत. बघा, भारताचे लष्कर प्रमुख कोण आहेत? उपेंद्र द्विवेदी आहेत. त्यानंतर राज्यसभा सभापती कोण आहेत? जगदीश धनखड आहेत. भारताचे हवाई दल प्रमुख VR चौधरी आहेत. मग हे तीनही जोड्या योग्य आहेत. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त तुम्हाला विचारलं तर कोण आहेत? राजीव कुमार आहेत. सध्या कितवे आहेत? 25वे आहेत. बघा, तुम्ही प्रश्नपत्रिका अनालिसिस केली तर निवडणूक आयोग, 18वी लोकसभा, राज्य निवडणूक आयोग, त्यांचे प्रमुख 100% विचारलं जाईल. विशेष म्हणजे 1994 मध्ये राज्य निवडणूक आयोग आपल्या महाराष्ट्राचं स्थापित झालेला आहे, आणि त्याचे प्रमुख जे आहेत की ना मित्रांनो, ते DN चौधरी आहेत. फर्स्ट 26 एप्रिल 1994 ला स्थापित झाले, आणि सध्या S चोंकलिंगम हे प्रमुख आहेत. प्रमुख म्हणजे आयुक्त आहेत. 30 वर्ष पूर्ण झालेत, म्हणून आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. कोणत्या आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्याने भारत 5 शक्तिशाली देशांच्या रांगेत झालेला आहे? अग्नी 5 मोठ्या प्रमाणात 2021 मध्ये चर्चेमध्ये होता 100%, आणि 2023 मध्ये सुद्धा विचारलं गेलं. 2023 नाही, 2024च्या या परीक्षेमध्ये सुद्धा या मुद्द्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. ते आपण ऍड केलेले एक्सप्लेनेशन मध्ये. अग्नि 5 या आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्याने भारत आता 5वी शक्तिशाली देशात रांगेत झालेला आहे. मग अग्नि 5 हे क्षेपणास्त्र 17 मीटर लांब आणि 2 मीटर रुंद आहे मित्रांनो. वजन किती? 50 टन आहे. अवघ्या 20 मिनिटांत आपले लक्ष भेदण्यास सक्षम असलेले या क्षेपणास्त्रात 1 टन अणुवस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगतो, अग्नि 5 त्यावेळेस चर्चेमध्ये होतं, सध्याही चर्चेमध्ये आहे, परंतु वेगवेगळे अजून क्षेपणास्त्र आहेत, आणि ते आपण चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये कव्हर केलेले आहेत. किंवा आत्ताची जी चालू घडामोडीची सिरीज घेतली होती ना मी, त्यातही कव्हर केलेत. आणि विशेष म्हणजे रीलच्या माध्यमातून सुद्धा आपण वेगवेगळे जे हे क्षेपणास्त्र आहेत त्यांच्याबाबत माहिती घेतलेली आहे. ठीक आहे, मी मागे तुम्हाला जी ID सांगितली होती ही, जर तुम्हाला वाटलं तर फॉलो करा, अन्यथा नाही केलं तरी सोन्या काही फरक पडत नाही, टेन्शन घेऊ नकोस. पण सगळं तुझ्यासाठीच आहे. करंट स्पेस अफेअर्स स्पेस 9. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा, पुढचा प्रश्न आपल्याला काय म्हणत आहे, तर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला नाही, असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. त्याचं योग्य उत्तर आहे सुनील गावस्कर. बाकी सगळ्यांना मिळालेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरवर्षी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. विशेष म्हणजे यावर्षी 100% विचारलं जाईलच. विचारलं गेलेलं जुलैच्या परीक्षांमध्ये तुमच्या या वेगवेगळ्या जिल्ह्याच्या, पण मुंबईच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारलं जाईल. काय काय विचारलं जाऊ शकतं, तर महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर आपण संपूर्ण माहिती घेऊया. सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेला नाही, हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. बाकी इतर 3 व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे. जयंत नारळीकर सर, मी सगळेच लक्षात ठेवू का? नको करू सोन्या तसं. सध्या काय विचारलं जाईल तिथं फोकस कर. जयंत नारळीकर 2010 मध्ये विज्ञान क्षेत्रात, सचिन तेंडुलकर 2001 क्रीडा क्षेत्रात, रघुनाथ माशेलकर 2005 विज्ञान क्षेत्रात. बाकी महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 ला आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला होता. आणि जेव्हा देण्यात आला होता त्यावेळेसची जी परिस्थिती होती ना त्यासमोर, म्हणजे जे 2022 मध्ये देण्यात आला होता, आणि ते संपूर्ण जे सभा भरवली होती त्या ठिकाणी अनेक महिलांची उन्हामुळे निधन झालं होतं, आणि ते एक चर्चेमध्ये होतं. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा जो आहे तो चर्चेमध्ये होता, म्हणून या ठिकाणी तुम्हाला एवढं डीपमध्ये आणि मोठा प्रश्न विचारला गेलेला आहे. पण यावर्षी तुम्हाला फक्त एवढंच विचारलं जाऊ शकते की महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर सध्या 2024 मध्ये दिलेला आहे 2023चा पुरस्कार, व 2024चा अजून कोणाला दिला नाहीये. सोन्या, तू जे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सर्च करतोय की नाही, आणि त्या ठिकाणी तुला जे येतंय की नाही गुगलवर, ते सिम्बॉयसिसचं आहे.
आपला नाही. हा मेन पुरस्कार आहे. 2 पुरस्कार आहेत महाराष्ट्र भूषण पुरस्कार, त्यातला एक खाजगी आणि हा जो आहे तो सरकार महत्वाचा आहे. सरकारचा सर्वात म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील जसं भारतरत्न पुरस्कार सर्वोच्च असतो तसं महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आहे. पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांना 1996 ला दिला होता. साहित्य क्षेत्रात पुरस्कार रक्कम 25 लाख रुपये आहे. महत्वाचं म्हणजे पहिल्या महिला कोण? लता मंगेशकर. 2 बहिणी कोण ज्यांना पुरस्कार दिला गेलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार? ते म्हणजे लता मंगेशकर आणि त्यांच्या बहीण आशा भोसले. मग पिता पुत्र यांची जोडी कोण? तर आप्पासाहेब धर्माधिकारी आहेत आणि त्यांच्या वडिलांना सुद्धा देण्यात आलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार, त्यांचं नाव काय? नानासाहेब धर्माधिकारी आहेत. काही प्रश्न विचारला तरी सुद्धा तो तयार असायला पाहिजे की आपल्याला उत्तर यायलाच पाहिजे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर राष्ट्रीय शिक्षण दिवस नाही, राष्ट्रीय योग दिवस पर्याय क्रमांक 2. 100% यावर्षी का विचारलं जाऊ शकतं? कारण 12 जानेवारी 2024 रोजी अटल जे सेतू आहे आपल्या भारतातील सर्वात लांब सेतू, तो मुंबई या सिटीमध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे. म्हणजे मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा हा अटल सेतू आहे. त्याच्याबाबतही रील बनवलेली आहे आपण इन्स्टावर, संपूर्ण माहिती घेतलेली आणि त्याचसोबत आपण 1 ते 11 या प्रश्नपत्रिकांमध्ये सुद्धा इन्फॉर्मेशन घेतलेली आहे त्याबाबत. मग तुम्ही बाकीच्या म्हणजे व्हिडिओजमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे. चालू घडामोडीचे ते तुम्ही सिरीज कंप्लीट करा. इथे तुम्ही फटाफट उत्तर द्याल, लगेच उत्तर द्याल. म्हणजे या मुद्द्याला धरून प्रश्न, हे जुनी प्रश्नपत्रिका आहे परंतु तरी सुद्धा आपल्याला पॅटर्न समजणं गरजेचं आहे. का विचारलं जाऊ शकतं? स्वामी विवेकानंद यांच्यावर 100% विचारलं जाईल कारण त्यांच्याच जन्मदिवसाचं औचित्य साधून अटल जे सेतू आहे त्याचं उद्घाटन केलेलं आहे. मग तुम्हाला विचारलं जाईल सेम हाच प्रश्न उचलून त्या ठिकाणी टाकला जाऊ शकतो किंवा 12 जानेवारी हा दिवस जो आहे कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतं. मग 12 जानेवारी 1863 मध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि हा दिवस जो आहे तो राष्ट्रीय युवक दिवस म्हणून साजरा केला जातो. कुठे झाला होता? कोलकाता या ठिकाणी. त्यांच्या गुरूंचं नाव रामकृष्ण परमहंस आहे आणि त्यांच्या नावावरूनच रामकृष्ण मिशन ची स्थापना त्यांनी कोलकाता या ठिकाणी केलेली. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अनेक शहरांमध्ये रामकृष्ण मठ आहे. त्या ठिकाणी तुम्ही आतमध्ये गेलात की तिथे रामकृष्ण यांची मूर्ती समोर दिसेल. डोळे बंद करून शांतपणे मेडिटेशन करत बसा त्या ठिकाणी. बघा कॉन्सन्ट्रेशन फार सुंदररित्या वाढतं. रोज अर्धा तास मेडिटेशन करणं गरजेचं आहे. अभ्यासापूर्वी ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी बसाल, ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यासाला बसता, आता तू सोन्या कुठे बसतो? बरोबर तू औचित्य साधतो, जागा बरोबर निवडत असतो जिथं आजूबाजूला सगळं असं गुलाबाचं फुल, गुलमोहर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर, म्हणजे सुंदर माहोल आहे आणि त्या ठिकाणी तू बसतो. अभ्यास कसा होईल रे सोन्या तुझा? लक्ष तिथंच जाईल. तू उगाच मोठमोठे पुस्तकं घेणार, चष्मा नसेल तरी लावणार, चांगला क्वालिटीचा चष्मा, आणि त्यानंतर मग दाखवणार अभ्यास करतो म्हणून. तसलं होत नाही ते. आलं लक्षात? ते पोलीस भरतीचे विद्यार्थी नसतात तसे, ते फार चांगले असतात बरं का, सोज्वळ असतात, चांगले असतात. असो, मग रामकृष्ण मठ जे आहे ज्यावेळेस तो अभ्यास करतो त्यावेळेस फक्त 10 मिनिट शांतपणे आपला नाकाचा श्वास जो आहे आतमध्ये घेतोय आपण आणि बाहेर सोडतोय तिथे कॉन्सन्ट्रेशन करा. तुम्ही जे काही वाचताय ना सगळं काही लक्षात राहील. अन्यथा नुसतं फिरत फिरत राहील. घरचं टेन्शन, त्याचसोबत वडिलांचा कॉल आला असेल, त्यामध्ये ते काहीतरी सिरियसली बोलले असतील तुला, किंवा आईचं कॉल असेल, किंवा घरचं काही अडचणी असतील, ते विचार फिरत असतात, किंवा तिचा विषय असेल. असो, तो तर लय ठुसका विषय आहे. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य आहेत स्वामी विवेकानंद. यांचे नाव काय? नरेंद्रनाथ दत्त. विचारलं जाईल. यावर्षी चर्चेमध्ये आहे 12 जानेवारी हा दिवस. बाकी स्वामी विवेकानंद हे एक भारतीय संन्यासी आहेत आणि तत्वज्ञ आहेत. त्यांनी शिकागो धर्म परिषद 1883 या ठिकाणी 93 या ठिकाणी नाही आहे इन्फॉर्मेशन, पण मी सांगतो सोन्या, मी आहे ना तुझ्यासाठी. बाकी रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा केलेली आहे? 1898 ला. ठीक आहे. पुढे बघा, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील अभयारण्य व जिल्हे यांच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. मेळघाट अभयारण्य अमरावती, सागरेश्वर अभयारण्य सिंधुदुर्ग, चुकलेलं आहे ते. मयुरेश्वर अभयारण्य पुणे, बरोबर आहे. त्यानंतर घोड झरी अभयारण्य चंद्रपूर आहे का? चुकीचे. बोर अभयारण्य भंडारा. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. करेक्ट, 2 याचं योग्य उत्तर आहे. मग हे चुकलेलं आहे आणि हे चुकलेलं आहे. इथे मेळघाट अभयारण्य अमरावती, सागरेश्वर अभयारण्य सांगली, मयुरेश्वर अभयारण्य पुणे, घोडसरी अभयारण्य चंद्रपूर आणि बोर अभयारण्य वर्धा नागपूर मध्ये पसरलेले. बोर व्याघ्र प्रकल्प आहे की नाही ऐकलेलं ना तू? व्याघ्र प्रकल्प 6, राष्ट्रीय उद्यान 6 लक्षात ठेवा. बघा,
मी जे काही सांगतोय ना त्यावेळेस तुम्ही असं एक छोटंसं कागद घेणं गरजेचं आहे. प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करतोय ना तर आपल्याला अभयारण्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. सोन्या, पॅटर्न बदलत नाही. साचा असतो तो साचा फक्त भरून काढायचा असतो. अभयारण्यावर प्रश्न विचारलेला आहे ना तर तो अभयारण्य महत्वाचे जे आहेत ना 10-12 अभयारण्य लक्षात ठेव. 50 अभयारण्य पाठ नाही करायचे तुला, फक्त 10-12 अभयारण्य लक्षात ठेवायचे जे महत्वाचे आहेत. आणि सर्व काही महत्वाचे आहेत. अनेक वेळा मेळघाट, अरे व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे मेळघाटचं, त्याच ठिकाणी राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे ते अमरावतीमध्ये. का नाही विचारणार बरं? हा, असं काय करतोयस तू? त्यानंतर सागरेश्वर अभयारण्य सांगली या ठिकाणी आहे, किती मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सागरेश्वर म्हटलं तर आपल्याला काय वाटतं? सागर म्हणजे समुद्र, समुद्राच्या जवळ आहे. मग आपण त्या ठिकाणी वायबल होतो. तू इथं वायबल झाला नाही तर सिंधुदुर्ग केलं. बरोबर आहे की नाही? असा विषय असतो की ज्या ठिकाणी तू कन्फ्युज होणार आहे तेच मुद्दे तुला विचारले जातात जेणेकरून तू चुकावं आणि पोस्ट पासून वंचित राहावं. मयुरेश्वर अभयारण्य पुण्यामध्ये आहे, चर्चेत होतं त्यावेळेस. का चर्चेत होतं? तू फक्त एक काम कर, मयुरेश्वर अभयारण्य गुगलवर सर्च कर आणि तिथं न्यूज मध्ये जा. लगेच तुला दिसल की 2 वर्षापूर्वीची न्यूज जी आहे ती स्क्रोल कर, लगेच तुला कळेल हा प्रश्न का विचारला. चर्चेमध्ये होतं. बाकी घोडसरी अभयारण्य चंद्रपूर या ठिकाणी, बोर अभयारण्य सगळ्यांना माहितीच असायला पाहिजे. भले आपण मुंबईची परीक्षा, अरे अख्ख्या महाराष्ट्राची कुठली परीक्षा देऊ, बोर अभयारण्य इथे व्याघ्र प्रकल्प आहे. आणि एक मात्र असं व्याघ्र प्रकल्प आहे की ज्या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान नाही, अन्यथा सर्व व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा आहे. आलं लक्षात? बाकी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एक मात्र असं राष्ट्रीय उद्यान आहे की ज्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प नाही. बाकी सर्व व्याघ्र प्रकल्पामध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा आहे. काय काय सांगू तुला. असो, बाकी लवलीना बोरगोहीन यांच्याबद्दल पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा. मग सर मी लवलीना बोरगोहीन यांच्या बाबत आता सगळं काही माहिती काढतो, टिपून घेतो या कागदावर. तसं करू नको सोन्या, तू यासाठी आणली ना माहिती. मी सुनील छेत्री यांच्या बाबत माहिती घे, मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये आहे. का बरं? रील बनवली, ते रिटायर झालेले आहेत. सारखं सारखं तेच ते सांगत नाही मी तुला. त्यांनी रिटायरमेंट घोषित केलेली आहे. बरोबर आहे. मग कोणत्या टीम सोबत केलेली? तुझ्याकडे माहिती नसेल तर घाबरू नको, रील मध्ये जा, तिथे जाऊन बघ, सुनील छेत्री यांचा फोटो दिसेल. संपूर्ण माहिती कव्हर केली, त्याच्या बाहेर जाणार नाही. ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा ठुसका प्रश्न तुला विचारला जाईल, पण आपण सगळंच कव्हर केलेलं आहे. मनू भाकर मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये आहे. नीरज चोपडा मोठ्या प्रमाणात चर्चेत. आता त्यांनी सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. तुला विचारणार म्हणजे विचारणार. आत्ताची जी पॅरिस ऑलिम्पिक आहे ना त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी मेडल मिळवले त्यांच्याबाबत सांगतोय. त्याचसोबत जे क्रिकेट T20 वर्ल्ड कप मध्ये होते ना, विराट कोहली आणि रोहित शर्मा आणि जाडेजा, तिघही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. शेवटीचा कॅच त्यांनी घेतला होता आणि त्याचसोबत रिटायरमेंट घोषित केली ना तिघांनीही, म्हणून त्यांच्यावर प्रश्न विचारला जाईल. बाकी विनेश फोगाट अत्यंत महत्वाचे आहेत. शेवटची जी फायनल मॅच आहे ना त्यांच्यापासून ते वंचित राहिले कारण त्यांचं 100 ग्रॅम वजन जास्त भरलं 50 किलोपेक्षा. त्यावरही रील बनवलेली आहे, ती माहिती तिथे कव्हर होईल तुमची. अभिनव बिंद्रा का महत्वाचे आहेत? कारण ध्वजवाहक होते ते आत्ताचे जे ऑलिम्पिक आहे. आणि PV सिंधू मोठ्या प्रमाणात चर्चेत. एवढे तुम्ही खेळ म्हणजे प्लेयर्स आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हा एक मुद्दा. दुसरं त्यांच्याबाबत माहिती तुम्हाला कव्हर करायची आहे. कुठूनही मिळेल, नाही मिळाली तर मी आहे सोन्या, घाबरू नकोस, तुला मिळेल, परीक्षेपूर्वी मिळेल माहिती. मग हे प्लेयर्स माहिती गोळा करा. बाकी यांच्याबद्दल आत्ता गरजेचं नाही. जे जे दिलेलं आहे, कशा प्रकारे प्रश्न विचारला, एक भारतीय महिला बॉक्सर आहेत का, आपल्याला लक्षात असायला पाहिजे की हे जे प्लेयर आहेत ते काय म्हणून आहेत. त्याचसोबत 60 किलो वजन गट आहे का, एवढं डीप मध्ये विचारलंय सोन्या. बरं एकच प्लेयर, मग तुला 100% काय विचारलं जाऊ शकतं? विनेश फोगाट यांच्याबाबत. ते कोणत्या खेळाशी संबंधित, कोणत्या वजन गटामध्ये ते आत्ता ऑलिम्पिकमध्ये खेळले होते. आत्ताच मी तुला सांगितलं. तुला कमेंट्स करायची विनेश फोगाट यांच्याबाबत संपूर्ण माहिती कमेंट्स कर. चल, तसं तर मी कव्हर केलेलं आहे पण तू कमेंट्स कर. बाकी कोणतं उत्तरेन काय हे अजिबात नाही. हे त्यावेळेस चालू घडामोडी आत्ता वाचून नकोस. पुढे जाऊया. रहिवासी कुठले हे सुद्धा तुम्हाला प्लेयर मध्ये विचारलं जाते. फक्त प्रश्न आपण का बघतोय माहिती का, की आता आपल्याला काय काय विचारलं जाऊ शकतं. आत्ताचे मी प्लेयर्स सांगितले ते कोणत्या वजनी गटामध्ये खेळत आहेत, त्याचसोबत आसाम म्हणजे कोणत्या राज्याचे आहेत आणि त्यांना कोणते पुरस्कार मिळालेले आहेत, सगळं डीप मध्ये विचारलं गेलं. असे ज्यावेळेस प्रश्न असतात तर वरीलपैकी सर्व असतं फारच डीप मध्ये. बघा टॅक्स सांगतोय तुम्हाला मी की ज्या वेळेस मोठ्या प्रमाणात डीप मध्ये प्रश्न असतो ना, एवढी माहिती पोलिसाला काय करायची आहे का, पण विचारली जाते, जाणून म्हणून विचारली जाते. त्यावेळेस वरीलपैकी सर्व असतं. अचूक म्हणजे सगळे बरोबर असतात. तर त्यावेळेस तुम्हाला तसे प्रश्न विचारले जातात. बाकी इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी घेतलेली? सर हे प्रश्न 2022ला विचारलाय, 2024ला येण्याची शक्यता आहे का? 1974 आणि 2024 काय संबंध लागतोय सोन्या? 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत.
तुला धरू विचारणार, तुला परीक्षा हॉलमध्ये तिथंच बसवणार, जोपर्यंत तू उत्तर देणार नाही तोपर्यंत तुला बाहेर जाऊन देणार नाही. एवढं महत्त्वाचा विषय आहे. का माहीत नाहीये तुला, तू फॉर्मच कसं काय भरला विचारतील ते. तुला माहीतच नाही तू फॉर्म कसं काय, लाज वाटू दे. अरे पोखरण चाचणी झालेली आहे. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर बुद्ध हसला असं त्याचं हे होतं, काय म्हणतात त्याला, टॅगलाईन होती. बाकी 1974 साली भारताने पोखरण या ठिकाणी अणुचाचणी केलेली. ही अणुचाचणी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना यांच्या कालावधीमध्ये झालेली आहे. पोखरण हे ठिकाण राजस्थान जैसलमेर कुठं विचारलं जाऊ शकतं. दुसरी पोखरण चाचणी केव्हा झालेली आणि त्यावेळेसचे पंतप्रधान कोण होते ते तुला कमेंट्स करायचे. मी सांगतो तुला, अजिबात घाबरू नको. किंवा ज्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल त्यांनी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये बघा, विद्यार्थ्यांनी उत्तरं दिलेली आहेत. मी त्यांची नावं सुद्धा उच्चारणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आणि लेक्चर आवडला तर लाईक कर रे सोनिया, काय वाट बघतोयस, करून टाक एक क्लिक. खालीलपैकी एक जण म्हणतोय नाही लाईक करणार. अरे अशी कमेंट देतोय सोनिया. अरे तू नाही लाईक केला तर फरक पडतोय का आम्हाला? केला तरी उलटा केला, तू लाईक केला तर आम्हाला मोटिवेशन मिळतं. नाही लाईक केलं तर काय अडचण नाही. बघ बाबा, फुकाट बघ, पास हो फक्त, काळजी करू नको. सांग तू भविष्यामध्ये काहीतरी कर, पण फुकाट बघ, टेन्शन घेऊ. फुकाट म्हणजे चालू आहे आपली सिरीज, फुकाटच चालू आहे. चुकून मी शब्द तो वापरला, पण असाच बघ, काय अडचण नाही आहे. अजिबात लाईक नको, पण माहिती टिपून घे. तूही पास हो, सगळे पास व्हा, बऱ्यापैकी आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवा. फक्त ज्यावेळेस आमच्यासारखे गरीब लोक येतील ना तुमच्या समोर, त्यावेळेस आम्हालाच आतमध्ये बसू नका. नाही तर राहुल सर आहे, चल रे आतमध्ये, लय आम्हाला तो ठुसक्या चोंग्या किंवा सोन्या म्हणायचा व्हिडिओमध्ये, असं करू नकोस. खालीलपैकी कोणत्या जोड्या चुकीच्या आहेत? तर जोड्या आपल्याला विचारल्या गेलेल्या आहेत. मुख्यमंत्री, महिला मुख्यमंत्री 2022 हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. सोन्या, त्यावेळेसची ती न्यूज मी तुला दाखवली असती, पण आपण सध्या फार मोठ्या प्रमाणात आत्ता सध्या घाईमध्ये होतो. विद्यार्थ्यांची मागणी होती आणि आपल्याला मुळात जुलै महिन्याची अख्खी प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी घ्यायची होती. परंतु आपण ही का घेतलेली, खास करून मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेली. बाकी विद्यार्थ्यांना सुद्धा पॅटर्न समजून जाईल. मग जे मुद्दे चर्चेत येत ना, तेच मुद्दे GS मध्ये विचारले जातात. हे आजचं अतिशय महत्वाचं एक मंत्र आहे किंवा सूत्र आहे परीक्षेचं, बाकी काही नाही. त्यावेळेस चर्चेमध्ये होते म्हणून तुम्हाला GK GS मध्ये, GK म्हणजे जनरल नॉलेजचं इतिहासातील मुद्दे विचारले गेले. जसं की सुचेता कृपलानी करेक्ट आहे. नंदिनी सप्तथी आसामच्या आहेत. ममता बॅनर्जी करेक्ट आहे, पश्चिम बंगालच्या. आणि या मोठ्या प्रमाणात यांनी 1-2 वक्तव्य केली होती त्यावेळेस. 2022 मुख्यमंत्री पद महिलांसाठीचं हे चर्चेत आलं होतं. त्यांच्यामुळे, कुणामुळे तर ममता बॅनर्जी यांच्यामुळे. बाकी रावडी देवी बिहारच्या आहेत. उषा भारती ह्या ओरिसाच्या आहेत. ओरिसाच्या आहेत का? इथे नंदिनी सप्तथी ओरिसाच्या आहेत आणि त्या उषा भारती मध्य प्रदेशच्या आहेत. बाकी सर्व बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे इथे बरोबर आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार. खालीलपैकी कोणत्या जोड्या चुकीच्या आहेत? महाराष्ट्रातील संस्था आणि मुख्यालय. ठीक आहे, मग गुन्हे अन्वेषण विभाग आपण महाराष्ट्राचा ज्यावेळेस मुंबई सिरीज बघतो त्यामध्ये हे कव्हर झालेलं आहे. ठीक आहे, एकदा वाचून घ्या, तिथे सुद्धा ते व्हिडिओ बघा. एकूण 4 ते 5 व्हिडिओमध्ये आपण अख्खा मुंबई स्पेशल आणि त्यामध्ये कोकणातील सर्व जिल्हे कव्हर करणार आहोत. आता सध्या एक अपलोड केलेला आहे, तो ही बघून घ्या. ती ही सिरीज महत्वाची आहे. बाकी याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? पर्याय क्रमांक 4 असायला पाहिजे का नाही? 3 आहे. ठीक आहे, इथे बघा, हे बाकीचं सोडा. हे बघा, गुन्हे अन्वेषण विभाग पुणे या ठिकाणी. महाराष्ट्र गुप्त वादी प्रबोधिनी किंवा गुप्तचर विभाग पुण्यामध्ये. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे? तर नाशिकमध्ये. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबईमध्ये आहे आणि दहशतवाद विरोधी पथक पुण्यामध्ये आहे. अत्यंत महत्वाची माहिती होती. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे? याचं योग्य उत्तर आहे नैनिताल, पर्याय क्रमांक 2. बाकी भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण नैनिताल कुठे आलं? तर उत्तराखंड या ठिकाणी आलं. देवस्थल ऑप्टिकल टेलिस्कोप किंवा DOT ही भारतातील सर्वात मोठी ऑप्टिकल दुर्बीण आहे मित्रांनो. ही चर्चेत होती, आलं लक्षात. त्यामुळे या मुद्द्यावर तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे. हे दुर्बीण आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशन सायन्सने तयार केलेली आहे. तो चालू घडामोडीचा त्यावेळेसचा मुद्दा आहे आणि त्याला धरून तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. GS मध्ये, GK मध्ये म्हणजे जनरल नॉलेज मध्ये. बाकी बघा, भारतातील दृश्य प्रकाशाची, पुन्हा रिपीट झालं का रे? स्पष्टीकरण काय? छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे. मग तुम्हाला विचारलं गेलेलं काय या ठिकाणी? हे चुकून ऍड झालेला आहे मागचाच प्रश्न. हा प्रश्न कोणता होता? तर छत्रपती संभाजी महाराजांनी पुढीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे?
तर त्याचं योग्य उत्तर काय आहे तर बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ जो आहे त्यांनी लिहिलेला आहे। या ग्रंथात महाराजांनी प्रशासन कसे चालवावे, काय नियम असावेत याचे विवेचन केलेलं आहे आणि या ग्रंथाची मूळ हस्तलिखित प्रत मुंबईच्या शासकीय ग्रंथालयात आहे। पुस्तक बघा, हे पुस्तक आहे आपलं करंट अफेअर्स। यामध्ये आपण केवळ करंट अफेअर्स घेतलेले नाहीये, यामध्ये आपण मित्रांनो असे जे मुद्दे आहेत की नाही, पुस्तक, लेखक, इतिहासातील आणि सध्याचे सर्व काही, म्हणजे जे लेटेस्ट आत्ताचे 2024चे गाजलेले लेखक आहेत की नाही ते सुद्धा घेतलेले आहेत आणि प्लस इतिहासातील सुद्धा त्यामध्येच कव्हर केले। सुंदर पुस्तक आहे, एकदा बघून घ्या तुम्ही, हे वेळ असेल तुम्हाला आत्ता तर लगेच घेऊन टाका आणि त्याचीही स्टडी करून द्या। बाकी चालू घडामोडीला धरूनच ते पुस्तक आहे। या ग्रंथांची म्हणजे मुळात चालू घडामोडीचं पुस्तक आहे सोन्या, आणि या वर्षी जे महत्वाचे पुस्तकं आहेत ते पुस्तकं दिलेले आहेत। मागच्या इतिहासामध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं, जसं की संभाजी महाराजांबाबत विचारलं गेलं होतं, त्यांनी लिहिलेलं पुढील पैकी ग्रंथ कोणता आहे तेही त्या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजे चालू घडामोडीला धरून इतिहासात सुद्धा मुद्दे कव्हर केलेले आहेत। बाकी वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा, अरे डीएनएचा आहे, ठुसके। सायन्ससाठी मी काय करू सर, 5 ते 6 पेजेस आहेत, बस तेवढेच कर, 5 ते 6 पेजेस। त्यामध्ये रोग, त्याच्याशी संबंधित जीवाणू, त्यानंतर जीवनसत्व आणि त्याच्याशी संबंधित जे रोग आहेत किंवा त्यांच्या कमतरतेमुळे, त्यानंतर स्रोत आणि ते तसलं काहीतरी चार्ट आहे, चार्ट 5 ते 6 पेजेस मध्ये चार्ट कव्हर केलेला तो मी इन्स्टावर टाकून देतो, टेन्शन घेऊ नकोस, तेवढंच वाच। पोलीस भरतीला त्याच्या पलीकडे जातच नाही रे। अरे तुला आरोपी धरायचे का, त्यांचं उपचार करायचं आहे, तुला इंजेक्शन द्यायचे का त्यांना, नाही ना सोन्या, कशाला जास्त डीप मध्ये जातो। डीएनए, बाकी बघा वंश ओळखण्यासाठी डीएनए चा उपयोग केला जातो। बाकी डीएनए याचा लॉंग फॉर्म आता विचारला गेलेला आहे, अनेकदा विचारला गेलेला आहे, ठीक आहे। इथे फक्त डीएनए विचारलंय, परंतु डीएनएचा लॉंग फॉर्म सुद्धा आणि लॉंग फॉर्म जे विज्ञान विभागातील आहेत वेगवेगळे लॉंग फॉर्म ते सुद्धा त्यामध्ये केलेत, मी ते सोडून देतो आपल्या इन्स्टावर। बघा, डीऑक्सिरायबो न्यूक्लिक आम्ल हे एक प्रकारचे मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या केंद्रबिंदूमध्ये असलेले आम्ल आहे। मग पेशी आणि पेशीबाबतची जे वेगवेगळे घटक आहेत ना पेशीमधले, ते सुद्धा त्यामध्ये कव्हर झालेले आहेत। किंवा आपण एक लेक्चरच बनवून टाकू आपण युट्यूबवर, ठीक आहे, एक 25-30 मिनिटांचं, त्यामध्ये मला थोडंसं एक्सप्लेनही करता येईल बऱ्यापैकी। 25-30 मिनिटाचं लेक्चर जे तुमच्या पोलीस भरतीच्या पूर्वी आपण ते कव्हर करू, अजिबात घाबरायचं नाही। ब्रह्मगाठ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असणारा पर्याय, हे तर मराठी व्याकरण झालंय ना। मराठी व्याकरणाचं थोडंसं तुला 2 मिनिटात सांगतो। मराठी व्याकरणाचं आपलं एक पुस्तक आहे मित्रांनो, हे पुस्तक जे आहे ना, हे घेतलं नसेल तर घ्या, मराठी व्याकरणाचं पुस्तक आपलं, एकच मिनिट, ठीक आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठी व्याकरणाचं सुद्धा पुस्तक आपलं दाखवतो, ज्ञानेश बांगर सरांनी लिहिलेलं आहे, ठीक आहे, आणि अत्यंत सुंदर असं आहे। त्यामध्ये मागच्या प्रश्नपत्रिका त्याचंही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, सुंदररित्या आहे ते, त्यात हा प्रश्न तुमचा कव्हर होऊन जाईल 100%। ब्रह्मगाठ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला विचारला गेलेला आहे, त्याचा योग्य अर्थ आहे न सुटणारी गाठ। इतर काही अलंकारिक शब्द जे वारंवार विचारले जातात, जसं की अष्टपैलू म्हणजे सर्व गुणसंपन्न, अरण्य रुदक ज्याचा उपयोग नाही असे कृत्य, व्यर्थ प्रयत्न। सर तुम्ही व्याकरण घेताय का, तुम्ही तर म्हणले होते GSGK। सोन्या, एक प्रश्न आला त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागेल ना, आता ते आपल्या पीपीटी मध्ये आले, थोडंसं लवकरात लवकर घाईघाईमध्ये झालेलं आहे, पण तरी सुद्धा आपण सगळे प्रश्न यावेत। भले ते एखादा प्रश्न मॅथमॅटिक्सचा किंवा रिझनिंगचा आला तरी काही फरक पडत नाही, पण जीएसचा एकही प्रश्न सुटावा नाही या उद्देशाने ऍड केलेले आहेत, समजून घ्या हे, बाकी तुम्हाला लक्षात येईल। बाकी ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय आहे, ताऱ्यांमध्ये वेगवेगळी होणारी विस्फोटे नाहीये सोन्या, तसलं विस्फोट होत असतात, परंतु त्यामुळे लुकलुक त्याचं महत्वाचं कारण काय आहे तर बघा, वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक, अपवर्तनांक काय आहे, त्यानंतर जे अपस्करण काय आहे प्रकाशाचं, हे समजून घेणं गरजेचं। त्या ठिकाणी त्या नोट्समध्ये दिलेलं आहे, कव्हर होईल ते तिथं। ताऱ्यांची गती अजिबात नाही, ताऱ्यांच्या प्रकाशाचे वायुमंडळातील अवशोषण अजिबात नाही, असले प्रश्न विचारले जात नाहीत, म्हणजे विचारले जातात परंतु हे असले पर्याय जे आहेत ते ठुसके पर्याय असतात। तू एक बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे तू सायन्सचा, आणि त्यामध्ये हे असले ठुसके प्रश्न जे तुला येणार नाही, म्हणजे अवघड आहे, हे हातातला प्रश्न आहे तुझ्या। अपस्करण आणि अपवर्तनांक यांची माहिती कळाली की तुला लगेच कळेल की नेमकं काय आहे ते, ठीक आहे। बाकी आपण सायन्सचं एक लेक्चर वाटलं असतं कव्हर करू आपण
30 ते 35 मिनिटं लय झाले त्याला सायन्सला. पोलीस भरतीचं विशेष म्हणजे पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार. ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण म्हणजे वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक होय. तारे आणि पृथ्वी यांमध्ये असलेल्या परिवर्तनशील वातावरणामुळे पृथ्वीवरून पाहताना ताऱ्यांच्या स्थानात तेजस्वीपणा, त्याचप्रमाणे आकारात व बऱ्याच वेळा रंगांतही सूक्ष्म बदल वगैरे असले होत असतात आणि त्यामुळे लुकलुकपणा दिसतो. विशेष म्हणजे बघा, निर्वात पोकळी आवाज पोहोचू शकत नाही, परंतु प्रकाश पृथ्वीपर्यंत येतो. म्हणजे प्रकाश प्रवास करू शकतो, परंतु आवाज त्या ठिकाणी हे होत नाही, प्रवास करू शकत नाही. मग आवाजाचा स्पीड जर तुम्हाला विचारला तर रूम टेम्परेचरमध्ये, सर रूम टेम्परेचर म्हणजे काय असतं, तर सरासरी 22 डिग्री सेल्सिअस या तापमानामध्ये आवाजाचा स्पीड 334 मीटर पर सेकंद असतो. किती असतो? 334 मीटर पर सेकंद. परंतु प्रकाशाचा स्पीड जर तुम्हाला विचारला तर एका सेकंदामध्ये 3 लाख किलोमीटर पर सेकंद असतो. एका सेकंदामध्ये 3 लाख किलोमीटर जात असतो. आणि आपल्या पृथ्वीवर प्रकाश म्हणजे सूर्याचा प्रकाश आपल्या पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 496 सेकंद लागतात. किती? 496 सेकंद लागतात. तुम्ही म्हणाल की सर 500 सेकंद, 496 सेकंद, 6 पंचे 30 48 496 सेकंद लागतात. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे. बरोबर आहे, 496. मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे? तर एशियाटिक सोसायटी एक ससून वाचनालय पर्याय क्रमांक 2. हे मी कव्हर केलेलं आहे, मागचा व्हिडिओ बघून घे. जेवढं काय मुंबई स्पेशल मध्ये येईल ना ते आपल्या व्हिडिओच्या बाहेर जाणार नाही. मागचा व्हिडिओ बघून घेणे. हे सिरीज कम्प्लिटली 4 ते 5 व्हिडिओ बनवणार आहे मी मुंबईवर, त्याच्या बाहेर काहीच येणार नाही. 100% ते बघून घे. बघा, तेच विचारलंय, मुंबईतील सर्वात जुने वाचनालय ससून वाचनालय आहे. डेव्हिड ससून वाचनालयाची स्थापना सांगितलेली मी तुम्हाला 1847. ते बघून घ्या मागच्या व्हिडिओमध्ये. भारतातील पहिले सार्वजनिक वाचनालय हे केरळचे राज्य मध्यवर्ती वाचनालय आहे आणि याची स्थापना झालेली 1829 मध्ये. आपल्याला मुंबईचं महत्वाचं आहे, मुंबई प्रांताचं महत्वाचं आहे. मुंबई प्रांतामध्ये पुणे सुद्धा आलं. नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे? बरं, 2022 मध्ये, 2020 मध्ये, 2021 मध्ये, 2024 आणि आता 2023 म्हणजे 2020 ते 2024 सर्व वर्षांमध्ये नाटो महत्वाचे. 2017 पासून महत्वाचे, कारण खऱ्या अर्थाने रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता 2017 पासून. तो शीतयुद्ध झालं होतं सुरू. कारण काय होतं, तर जे युक्रेन आहे त्यांची इच्छा होती नाटोमध्ये सामील व्हायची, परंतु रशिया विरोध करत होता. खऱ्या अर्थाने युक्रेन स्वतंत्र देश आहे, कोणत्याही देशाच्या दबावाखाली किंवा कोणत्याही देशाने रोखू नये, पण त्या ठिकाणी रशिया रोखत होता. आलं लक्षात? आणि नाटो हे याचं लॉंग फॉर्म जर तुम्हाला विचारलं तर नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना झालेली 1949 ला. युरोपियन देश 29 आहेत, 2 उत्तर अमेरिकेतील देश आहेत आणि 31वा देश फिनलँड आहे. लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. आता सध्या 2024 मध्ये सुद्धा चर्चेमध्ये नाटो. 100% तुम्हाला लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. आपण चालू घडामोडीमध्ये इथे बघा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन सगळे दिले होते, त्यातले मी तुम्हाला 7 ते 8 इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन एक्सप्लेन केले होते. एक्सप्लेन म्हणजेच स्पष्ट केले होते आणि तिथे तुम्हाला सांगितलं होतं की यांच्यावर येऊ शकतो. तो मुद्दा सुद्धा तुम्ही कव्हर करा. जसं की आत्ता सांगू का, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन 1945 ला स्थापना झालेली आहे. सदस्य देश किती आहेत? 193. सर 194. लगेच कमेंट्स करतो तू नेटवर काही सर्च करू नकोस. अरे विकिपीडिया वर मी त्या ठिकाणी 193 ने 198 करून टाकतो. करू का आज? विकिपीडियावर मी चेंज करू शकतो. अरे विकिपीडिया कोणी बनवलाय? आपणच बनवलेला आहे सोने. आपण म्हणजे मी बनवलाय का? नाही, आपण सर्वांनी मिळून बनवलाय. ज्याला जी काही माहिती नवीन वाटली तो त्या ठिकाणी समाविष्ट करतो. मी 198 करतो. अधिकृत वेबसाईटवर जाणारे सोने 194 आहेत, 193 आहेत. 194 देश अजून समाविष्ट झालेले नाहीये, त्याला निरीक्षक देश म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. 193 देश आहेत. बाकी जास्त डीपमध्ये जाईल सगळे इन्फॉर्मेशन देणं, जसं की UNDP आहे, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. स्थापना 1965 ची. त्याचसोबत तुला युनेस्को बाबत सांगितलं होतं. त्याचसोबत तुला WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बाबत सांगितलं होतं. 1995 मध्ये 1 जानेवारीला स्थापना झालेली आहे. त्यानंतर आपल्याला हे माहिती असलं पाहिजे, वर्ल्ड बँक आणि IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, या दोघांनाही ब्रेटन वूड ट्विन्स असं म्हटलं जातं. त्यांची स्थापना 1945 ला झालेली आहे. वर्ष लक्षात ठेवायची गरज नाहीये, मागची पार्श्वभूमी लक्षात ठेवली की वर्ष आपल्याला पाठवून जातो. पार्श्वभूमी 2रं महायुद्ध, त्यामुळे महत्त्वाच्या संस्था स्थापित झाल्या. त्यामध्ये सुद्धा WHO यांच्यावर प्रश्न विचारला होता कोरोना पॅन्डेमिक संपल्यानंतर. म्हणजे कोरोना 2020 संपला, 2021, 22, 23 सर्व परीक्षांमध्ये आपल्याला
WHO यावर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारला, पोलीस भरतीच्या परीक्षांमध्ये सुद्धा प्रश्न विचारला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. WHO वर स्थापना झाली 1948ला. आता सध्या चर्चेमध्ये नाही WHO, आता सध्या नाटो चर्चेमध्ये, युनेस्को चर्चेमध्ये आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन चर्चेमध्ये, UNDP चर्चेमध्ये आहे, IMF, वर्ल्ड बँक हे चर्चेमध्ये. पुढे जाऊया बघा. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? पहिले मुख्य निवडणूक आयुक्त, तू लयदा वाचलं असं TN सेशन, अजिबात नाही सोन्या. चर्चेमधले आहेत मोठ्या प्रमाणात मुख्य निवडणूक आयुक्त. TN सेशन यांच्यासारखी निवडणूक आजपर्यंत कोणी घेतलेली नाही. म्हणजे पारदर्शकता आणि त्याचसोबत त्यांनी जे नियम केली होती आचारसंहितेबाबतची, त्यासाठी ते मोठ्या प्रमाणात ओळखले जातात. परंतु खऱ्या अर्थाने सुकुमार सेन याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. इथे दिसतं तुम्हाला स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? सुकुमार सेन. बाकी 21 मार्च 1950 ते 19 डिसेंबर 1958 हा त्यांचा कालावधी आहे. पहिली निवडणूक झाली होती 1952ला. ठीक आहे, पहिली निवडणूक. आणि त्यानंतर पंतप्रधान पहिले कोण झालेले आहेत? पहिल्याच निवडणुकीचे किंवा पहिल्या लोकसभेचे पंतप्रधान कोण आहेत? तर पंडित जवाहरलाल नेहरू. खऱ्या अर्थाने 1947 पासून ते पंतप्रधान आहेत. ठीक आहे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. बाकी बघा, शिक्षण कलकत्ता प्रेसिडेन्सी विद्यापीठात झालेले. सध्या लक्षात ठेवायची गरज नाहीये. निवडणूक आयोग स्थापना लक्षात ठेवा, फार महत्वाची. 25 जानेवारी 1950 हा दिवस जो आहे राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. कसं लक्षात ठेवायचं? तर आपला देश ज्या दिवशी प्रजासत्ताक झाला त्याच्या एक दिवसापूर्वी निवडणूक आयोगाची स्थापना झालेली. आताचे 2023 निवडणूक आयुक्त म्हणजे 2023 पासून आहेत बरं का, आतापर्यंत आहेत ते. त्यांचं नाव आहे राजीव कुमार कितवेत, 25वे आहेत. चालू घडामोडीची सिरीज बघितली तर यांच्यावर 7 ते 8 प्रश्न विचारले गेलेले, बघून घ्या. कलम सुद्धा विचारला गेलेला आहे. कितवा आहे कलम? केंद्रीय निवडणूक आयोगाचा 324. मग राज्य निवडणूक आयोग थोडीशी माहिती घेणं गरजेचं आहे. विधानसभेची आता सध्या निवडणूक आहे, केव्हा? तर ऑक्टोबरमध्ये. म्हणून तुम्हाला विचारलं जाऊ शकतं पोलीस भरतीच्या आत्ताच्या मुंबई परीक्षेमध्ये 243K हे कलम राज्य निवडणूक आयोगाचे. राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली? 26 एप्रिल 1994. आणि 1994 आणि 2024 कालावधी बघितला तर 30 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणून तुम्हाला राज्य निवडणूक आयोग यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कलम के आहे. मग पहिले राज्य निवडणूक आयोगचे जे आयुक्त होते ते होते DN चौधरी, सध्या आहेत S चोकलिंगम. पुढचा प्रश्न आहे बघा, महाबळेश्वर मधील भिलार हे टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. हे 2023च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. पण तरी सुद्धा तुला सांगतो सोन्या, 2024च्या सर्व वेगवेगळ्या परीक्षांमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले गेलेले आहेत, वेगवेगळ्या गोष्टींसाठी फेमस असलेले. बघा, यांच्याबाबत माहिती घ्या थोडीशी. क्लिअर दिसते का तुला सोन्या? कॅमेरा हल्ला का? नाही. यांच्याबाबत माहिती घ्या. महाबळेश्वर मधील भिलार हे गाव पुस्तकाचे गाव आहे. पुस्तकांचे गाव म्हणजे या गावात जवळजवळ प्रत्येक घरामध्ये ग्रंथालय सोन्या. आणि कुठून अनुकरण केलेलं आहे तर इंग्लंड मधील एक गाव आहे. कोणतं? हे ऑन वे या शहराकडून आपण अनुकरण केलेलं. बाकी तुम्हाला जर पहिले फुलपाखरांचे गाव विचारले तर पारपोली, आपण तिथं त्या ठिकाणी इमेज दिली होती. सावंतवाडी सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे. चालू घडामोडीची सिरीज बघितली तुम्हाला लगेच लक्षात येईल. दुसरं म्हणजे पहिले पुस्तकांचे गाव भिलार आहे, महाबळेश्वर सातारा. पहिले मधाचे गाव जे आहे मांघर, महाबळेश्वर सातारा या ठिकाणी. पहिले कॅशलेस गाव जर विचारलं तुम्हाला तर ते आहेत घसई, मारवाड, ठाणे. पहिले फळाचे गाव धुमाळवाडी, फलटण, सातारा या ठिकाणी. आणि सर्व माहिती आपण दिलेली. कुठे दिलेली आहे तर इथे चालू घडामोडीची ज्यावेळेस तुम्ही सिरीज बघाल त्यावेळेस इथे इमेजेस मध्ये तुम्हाला दिसेल. ठीक आहे, फुलपाखरांचं गाव, पहिलं मधाचं गाव आणि ते 1 ते 11 जी सिरीज आहे ती बघून घ्या. तिथून प्रश्न आलेले आहेत. सध्या ते ट्रेंड चालू आहे तुमच्या परीक्षेमध्ये. आत्ताची जी जुलैची परीक्षा आहे त्यामध्ये. पुढचं बघा, वरुणा हा वार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या देशामध्ये. लगेच तू वरुणा काय करशील? टिपशील आणि संपूर्ण माहिती घेशील. बघ, मी तुलाही देतोय नाही ते माहिती घ्यायची गरज आहे का? नाही सोनिया. अरे, तुला त्या ठिकाणी चालू घडामोडीच्या मुद्द्यांमध्ये आपण कव्हर केलेलं आहे की सध्या किती तर 2 महिन्यांमध्ये किंवा 2024 मध्ये जानेवारीपासून आतापर्यंत झालेले जेवढे काही सैनिक सराव आहेत की नाही तेच महत्वाचे आहेत. आणि त्यावरच तुला प्रश्न विचारला जातो. कशाला उगाच पाठ करत बसतोय काही पण? 50 एक सराव आहेत. सरावांची नावं म्हणजे नौदल, हवाई दल आणि त्याचसोबत भूदल, सरावांची नावं तू पाठ करत बसशील? अजिबात नाही. अरे सोन्या, स्मार्ट वर्क कर. हे सध्या महत्वाचं नाही अजिबात. इथे अजिबात लक्ष देऊ नको. मी स्किप मारतो. चालू घडामोडीची सिरीज बघून घे, त्या ठिकाणी ते कव्हर होईल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ChatGPT
हा रोबोट हे सुद्धा 2022चा आहे. चॅट जीटीपी चर्चेमध्ये होता म्हणून विचारलं गेलेलं आहे. अजिबात नको बघू. ओपन AI या अमेरिकन कंपनीने चॅट जीटीपी चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर बघा. चॅट जीटीपी तुम्ही ओपन केलं, आता व्हॉट्सअपमध्ये सुद्धा चॅट जीटीपी आलेला आहे. म्हणजे असं एक प्लॅटफॉर्म आहे की त्या ठिकाणी तुम्ही कोणताही प्रश्न विचारा, त्याचं उत्तर तुम्हाला लगेच मिळेल. आणि कसं मिळेल तर गुगलवर मोठ्या प्रमाणात वेगवेगळे जे वेबसाईट आहेत की नाही, त्यामध्ये दिलेली जी माहिती आहे ती एकाच ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल त्या मुद्द्याबद्दलची. अत्यंत सुंदर आहे. सध्या आधुनिकतेकडे आपण जात आहोत आणि चॅट जीटीपी त्यावेळेस म्हणजे केव्हा 2022-2023 मध्ये चर्चेमध्ये होता, विचारला गेलेला आहे. बाकी बघा 30 नोव्हेंबर 2022ला बाजारात आणला गेलेला चॅट जीटीपी हे एक भाषा मॉडेल आधारित चॅटबोट आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं व्हॉट्सअपने सुद्धा चॅट जीटीपी चालू केलेला आहे. पुढे जाऊया. बघा सध्या चर्चेत नाही तर वेळ कशाला घालवायचा. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे. राष्ट्रीय अभिलेखागार, राष्ट्रीय म्हटलं दिल्लीमध्ये. महत्वाच्या संस्था आणि त्यांचं मुख्यालय आपल्या भारतातील ते आपण कव्हर केलेलं आहे. कुठे कव्हर केलेलं आहे तर आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये. त्यावरही सध्या प्रश्न. आणि आज आत्ता सध्या जुलै महिन्याची ज्यावेळेस प्रश्नपत्रिका आपण बघू वेगवेगळ्या जिल्ह्यांची, तिथे सुद्धा कव्हर केलेलं आहे. तुझं रिव्हिजन होणार आहे, तुला धरू मी समजून सांगणार आहे. घाबरू नकोस. अनेक आहेत संस्था, 10-12 संस्था महत्वाच्या, तर तुला मी सांगणार आहे समजून. याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. मुंबईची प्रश्नपत्रिका असून सुद्धा राष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे संस्था आणि त्यांचं मुख्यालय आपल्याला विचारलं जाते. बघा भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. अभिलेखागार म्हणजे जुनी कागदपत्रे, जुने चित्रपट, दस्तऐवज इत्यादी जतन करून ठेवण्याचे ठिकाण आहे. प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागारही असते आणि ते आपल्या मुंबईमध्ये आहे, आपलं राज्याचं अभिलेखागार. बाकी महाराष्ट्र स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी टिंबटिंब जागा राखीव आहेत. यांच्यावर का प्रश्न विचारला जाईल पुन्हा एकदा, असाच प्रश्न रिपीट का होऊ शकतो, त्याचं कारण 106वी घटना दुरुस्ती झालेली आहे. आणि 106व्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये एकूण 33% आरक्षण देण्यात आलेलं आहे. 106व्या घटना दुरुस्तीनुसार. घटना दुरुस्ती झाली म्हणजेच काय, घटनात्मक दर्जा मिळाला, बरोबर आहे, स्ट्रॉंग झाला आता तो विषय. कंपल्सरी तो अंमलबजावणी करावीच लागेल. किती? 33% किंवा 103 सदस्य जे आहेत ते महिला असावेत लोकसभामध्ये आणि विधानसभेमध्ये. आत्ताची जी विधानसभा आहे त्यामध्ये 33% महिला असतील आणि आत्ताची जी 18वी लोकसभा आहे त्यामध्ये 33% खासदार महिला निवडून गेलेल्या आहेत. 106वी घटना दुरुस्ती लेटेस्ट आहे आणि म्हणून तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे. मग या ठिकाणी या प्रश्नामध्ये काय विचारलं गेलेलं आहे तर स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे 73वी ने 74वी घटना दुरुस्ती आपण केली होती. 73वी घटना दुरुस्ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित आहे आणि 74वी घटना दुरुस्ती जी आहे आपल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थे संबंधित आहे. मग 73व्या घटना दुरुस्तीमध्ये जिल्हा परिषद सर्वोच्च, तालुका स्तरावर आहे पंचायत समिती आणि ग्रामपंचायत जी ती गाव स्तरावर आहे. आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महानगरपालिका आहे, नगरपालिका, कटक मंडळे, नगर परिषद सुद्धा नगरपालिकेच्या मध्येच येते किंवा त्याच रेंजमध्ये येते. ठीक आहे. नगरपंचायत त्याला म्हटलं जातं. नगर परिषद, नगरपालिका सेमच आहे, फक्त लोकसंख्येचा काहीतरी नॉर्मल फरक आहे. तो आपण भाग कव्हर करू. जर आपल्याला प्रश्न विचारला तर डीपमध्ये 100% घेणारच आहे. इथे काय प्रश्न विचारला गेलेला तर किती टक्के आरक्षण आहे तर 50% आरक्षण आहे. किती आहे? 50% आहे. बाकी स्पष्टीकरणामध्ये इन्फॉर्मेशन दिली त्यामध्ये काय महत्वाचं आहे तर आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, केरळ, महाराष्ट्र विचारणार बरं का 100%. इथे मी स्टार मार्क करतोय, लिहूनच घ्या हा मुद्दा. ओरिसा आहे, राजस्थान आहे, त्रिपुरा, उत्तराखंड या सर्व राज्यांमध्ये 50% आरक्षण दिलेलं आहे. ठीक आहे. सरपंच पदासाठी सुद्धा 50% आरक्षणाची कायदेशीर तरतूद करण्यात आलेली आहे. स्क्रीनशॉट मारून घ्या मित्रांनो, हे राज्य लिहून घ्या, महत्वाचे आहेत. व्हिडिओ थोडा मोठा होतोय मित्रांनो, पण सगळे मुद्दे महत्वाचे आहेत परीक्षेमध्ये. याच्या जवळपासच सगळे प्रश्न असतील. ठीक आहे. प्रश्न संपलेले आहेत या ठिकाणी. व्हिडिओ कसा होता नक्की सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. यापुढे आपण काय करणार आहोत अजून तर बाकीचे जे जिल्हे आहेत ना, जे जुलैमध्ये झालेले, ते लगेच पुढचे जे ही सिरीज आहे, ह्या भाग 1 आहे GS-GK साठी. पुढे आपण जुलै महिन्याचे अजून महत्त्वाचे जे वेगवेगळे जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिका झालेले आहेत ते सर्व कव्हर करणार आहोत. ठीक आहे. व्हिडिओ कसा होता नक्की सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.